अनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातील मी आधी व्हिडिओ बनवला होता। या व्हिडिओच्या संदर्भातील आणि काल मुख्यमंत्री यांनी अधिवेशनामध्ये जे काही बोललेलं आहे त्या संदर्भात मुदतवाढ आणि काही ज्या अटी होत्या त्या अटी काढण्यात आलेल्या आहे, त्या अटीच्या संदर्भात कोणत्या अटी काढण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून येणारी जी काही माहिती आहे की जे आपण बघणारी जी माहिती आहे ही आपल्यास उपयोगी असणार आहे। जो आता महिला आटापिटा करत आहेत की लवकरात लवकर मला डॉक्युमेंट भेटावे, मला कागदपत्र मिळावे, डोमेसिलच्या संदर्भात असो किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात असो, एवढी तानातान माणसाने ओढून न घेता महिलांना मी सांगू इच्छितो की त्यांनी 2 महिने वेळ दिलेला आहे आणि त्या सूचना कोणत्या आहेत आणि त्या कोणत्या अटी आहेत त्या मी तुम्हाला आता सांगत आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। सदर योजनेची जी काही मुदतवाढ आहे, माझी लाडकी बहीण योजनेची, जे एमपीच्या धर्तीवरती केलेली ही जी योजना होती शासनाने आणि महिलांसाठी खूप महत्वाची योजना होती आणि आर्थिक मदत म्हणून होती, जे महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहे। तर याची जी डेट होती या योजनेची, ऑनलाईन फॉर्म भरायची आणि ऑफलाईन फॉर्म भरायची 1 जुलै ते 15 जुलै पर्यंत होती। परंतु शासनाला या डॉक्युमेंटच्या संदर्भात आणि बाकी गोष्टीचा काही टीका टिप्पणी करण्यात आली आणि त्यावरून शासनाने ही जी मुदतवाढ आहे ही मुदतवाढ 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे। म्हणजे 2 महिने पूर्ण आपल्याला कागदपत्र जमा करायसाठी दिलेले आहे। या सर्व महिलांनी विचार करायचा आहे। यानंतर 31 ऑगस्ट पर्यंत ज्या महिला फॉर्म भरणार आहेत, मग हे अर्ज करणारे या सर्व महिलांना याचा लाभ हा 1 जुलै पासूनच मिळणार आहे। म्हणजे 1 जुलैचा जो पहिला महिना आहे त्या 1 जुलैला पैसे जमा होणार आहेत। 1 जुलै म्हणजे महिन्याला, म्हणजे आजचं समजा 3 तारीख आहे तर आज म्हणजे हा जो महिना आहे, आज जर फॉर्म भरत असेल तर तुम्हाला पुढच्या ज्या महिन्यात आहे या महिन्याचे तुम्हाला पैसे येणार आहेत। नंतर एक जाचक अट होती की महिलांना डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजे अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी आहे असं जो दाखला किंवा प्रमाणपत्र मिळायचा तो सादर करावा लागत होता। परंतु प्रत्येक व्यक्तीकडे किंवा प्रत्येक महिलाकडे या सर्व गोष्टी शक्य नव्हत्या, म्हणून शासनाने ही अट काढून त्या ठिकाणी रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टीसी किंवा जन्माचा दाखला या 4 पैकी कोणताही कागद तुम्ही जरी दिलं किंवा अपलोड केलं तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। पुन्हा सांगतो आहे, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला या 4 पैकी कोणताही एक जरी डॉक्युमेंट असला तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहात। नंतर सदर योजनेसाठी पुन्हा एक जाटक अट होती की 5 एकरच्या वर ज्या कुटुंबामध्ये जागा असेल किंवा जमीन असेल त्यातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हतं। ती जी अट आहे ती अट सुद्धा शासनाने काढून टाकलेली आहे। 5 एकरच्या वर ज्या घरी जमीन असेल ती अट सुद्धा काढून टाकलेली आहे, म्हणजे आता शेतीची अट ठेवलेली नाही। नंतर जो 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना याचा लाभ घेता येत होता, परंतु जो 21 ते 60च्या वर म्हणजे 65 वर्ष असं वय वाढ सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे। म्हणजे 60 वरून 65 वय वाढ करण्यात आलेली आहे, याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे। नंतर परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिलांनी आणि महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत जर विवाह केला असेल आणि त्यांच्या पतीचा जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचे दाखला, प्रमाणपत्र 3 किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य पकडण्यात येणार आहे। म्हणजे परराज्यात जन्म घेतलेल्या महिलांनी जर आपल्या महाराष्ट्रातील व्यक्तीसोबत जर लग्न केलं असेल तर त्यांच्या पतीचा जे काही जन्म दाखला आहे, शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यांचा सुद्धा या ठिकाणी दाखल्याची जे काही आहे ते पात्र असणार आहे। ते जर दाखला तुम्ही देत असाल परराज्यातले, जसे एमपीतील एखादी लेडीज असेल आणि तिने महाराष्ट्रातल्या व्यक्तीसोबत लग्न केले असेल तर महाराष्ट्रातल्या व्यक्तीचा दाखला सुद्धा त्या महिलांसाठी चालणार आहे, हे सुद्धा आपल्याला नमूद करायचं आहे। नंतर या योजनेचे कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देणार आहे। याच्या अगोदर जी अट होती ही फक्त लग्न झालेल्याच महिलांसाठी ही योजना लागू होती, परंतु आता काल शासनाने पुन्हा या ठिकाणी मुख्यमंत्री जे काही आपले एकनाथ शिंदे आहेत यांनी या अटी काढलेल्या आहेत आणि पुन्हा एक अट टाकली आहे, म्हणजे हे केलेलं आहे, शिथिल केलेली आहे अट की महिलांना, म्हणजे लग्न झालेल्याच महिलांना नाही तर एका कुटुंबात जर 3-4 स्त्री आहेत तर, आणि अविवाहित जर असेल तर अविवाहित एका स्त्रीला, एका कुटुंबातल्या अविवाहित स्त्रीला सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या 5 ते 7 ज्या अटी आहेत या अटी आपल्या काढून शिथिल करण्यात आलेल्या आहेत आणि याचा लाभ सर्व महाराष्ट्रातील महिलांना मिळावा, म्हणजे बहुतेक करून सर्वच कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे।
याची सुद्धा नोंद घ्यायची आहे। शासनाच्या या आर्थिक सहाय्य योजनेचा सर्व महिलांना लाभ व्हावा याकरिता हा माझा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण आपल्या गावच्या ग्रुपला पाठवा, आपल्या कॉलेजच्या ग्रुपला शेअर करा, आपल्या नातेवाईकांना शेअर करा, आपल्या बचत गटाच्या ग्रुपला शेअर करा, जेणेकरून ज्या अटी आहेत त्या अटी कशा काढण्यात आलेल्या आहेत हे सुद्धा त्यांना माहित होईल। आणि पुन्हा एक सांगू इच्छितो की 2 महिने वेळ आहे, 2 महिने वेळ डॉक्युमेंट करायला वेळ आहे, म्हणून घाई करू नका। 2 महिन्यामध्ये आपल्याला सर्वांना योजनेचा लाभ मिळणार आहे। बीपीएल जर असेल तर बीपीएल असणाऱ्या प्रत्येक लेडीजला, महिलांना याचा लाभ मिळणार आहे। हा व्हिडिओ आपला इतर ग्रुपला शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा। धन्यवाद।